भुजबळ साहेब आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत. भुजबळ साहेब सिने निर्माते आहेत, सिने कलाकार पण आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत. आता इथे बसलेल्या अनेकांना जर काही कबड्डी कळत असेल तर ते उत्तम छडाई करणारे खेळाडू आहेत, उत्तम कोपरा रक्षक आहेत, उत्तम मध्यरक्षक आहेत. चवड्यावरती पकड कशी करायची ती भुजबळ निवडी कोणाला कळत नाही. आहेत ना, मग त्यांची नका करू. पण काय काय वेळेला काय होतं, तुमच्यासारखा चतुरस्थ कबड्डीसारखा खेळाडू ज्या वेळेला जातो त्यावेळेला एका वेळेला एखादा खेळाडू बाद करतो, कधी नवीन नियमाप्रमाणे बोनस गुण मिळवतो, कधी नुसता जातो स्पर्श करून येतो, कधी इतका खोलवर चढाई करतो एकाच वेळेला 6 जणांना घेऊन येतो. ते सांगतोय जरा ऐका, ते सांगतोय जरा ऐका. काय होतं माहितीये का, आऊट झालेल्या खेळाडूची अशी लाईन लागली असते, पहिला झाला का तो पहिला, मग तो दुसरा बाद झाल्यावर तो लगेच येत असतो. इथे 6 बाद झाले तरी हे पहिल्या जागेवरती बसायचे, 6वे बाद झाले तरी, कारण झाल्यावर हेच परत जाता येणार. ज्यांना कबड्डी कळते त्यांना ते कळतं. पण दुसरा एक त्याच्यातला कबड्डीच्या खेळातला आहे, हे असे इतके खोलवर चढाई करायला जाणार, खोलवर एकदम खोलवर चढाई करायला जाणार, आणि 7ही खेळाडू असताना तरी जाणार, आणि एकाच वेळेला 7ही जाणार घेऊन येणार. पण काय काय होतं भुजबळ असं माहितीये काय, तुम्हाला जास्ती माहिती आहे, कारण तुम्ही त्यावेळेचे मधू पाटील म्हणजे त्यावेळेचे मधू पाटील पहिले खेळाडू, ज्यांना मुंबईला कबड्डी माहिती असेल त्यांना माहिती असेल. हे काय करत आले, एका वेळेला 7ही बाद करत आले, एका वेळेला एक बाद करत आले. आणि काय वेळेला काय होतं, एकच खेळाडू समोर राहतो आणि चढाई करून खेळाडू दमलेला असतो. पण चढाई काढायला असं वाटत असतं मी 7 जणांना एका वेळेला बाद केलेला आहे, आता एकटाच राहिलाय, मी परत किती दमला असलो तर ते एकट्याला घेऊन ये. पण तसं होत नाही. तो एकटा ज्याला परत जातो त्याला तो राहिलेला एवढा चतुर असतो की ते ह्याला परत पकडून ठेवतो आणि तो त्या ठिकाणी बाद होतो. पक्षापेक्षा कोणी मोठं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता मगापासून चाललंय ते बुद्धिबळ खेळतो, हा तो कबड्डी खेळतो, हा कोण आणखी खो खो खेळतो, हा कोण. अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका, आणि राजकारणाचा खेळ पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. आणि पक्ष म्हणजे काय, पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, पक्ष म्हणजे फक्त ऑफिस किंवा फक्त त्याच्यावर लावलेलं बोर्ड नाही. पक्ष म्हणजे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांचा मोठा समूह म्हणजे पक्ष आहे. पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या त्याच निष्ठा आता आम्हाला सुनेत्राताईंच्या चरणी व्हायच्या आहे. सुनेत्राताईंच्या रूपामध्ये आपण अजितदादांनाच आठवणीत ठेवायचं आहे की हे अजितदादा आहे, यांनी असं काम केलं होतं, आपल्याला हे काम करायचं. कुठे संकट निर्माण झाले तर अगोदर पुढे लढण्याची तयारी ठेवा. मी काय बोलू, तो बोलेल नाही, हम बोलेंगे पहले.